समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाला। त्यावेळी माजी मंत्री सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते। त्यामुळे अनेक लोकांचे पैसे तिथे अडकले, जसे गोरगरीब लोक, ज्या लोकांचा काही पैसे नसल्यामुळे वेळेवर उपचार सुद्धा झाला नाही, त्यांचा जीव गेला। काही मुलींचे लग्न झाले नाही, शासकीय योजनांचे पैसे अडकले। त्यानंतरही गेले 22-23 वर्ष या घोटाळ्यात राजकीय वजनाचा वापर करून सुनील केदार यांनी सतत ही सुनावणी पळवली। कायद्याचा फायदा घेत त्यांनी स्वतःला वाचवून ठेवलं, असं वक्तव्य भाजप नेता राजू सिंह यादव यांनी केले आहे। या घोटाळ्यामध्ये सुनील केदारसह ज्या 5 लोकांचा समावेश आहे त्यांना अटक करण्यात यावी व त्यांच्या संपत्ती जप्त करून शेतकरी व खातेदारांना व्याजासह रक्कम वापस करावी, याकरिता भाजप नेता राजू सिंह यादव यांच्या नेतृत्वात रामटेक उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। यात माझी मागणी अशी आहे की 1999-2000 दरम्यान हा घोटाळा झाला आणि तत्कालीन बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री श्री सुनील केदार साहेब यांनी आणि त्यांच्यासोबत इतर 5 सहकारी यांनी ठराव घेऊन एकमताने संपूर्ण अधिकार आपल्याकडे घेऊन संगनमताने तो सुनिश्चित करून तो घोटाळा केला। आणि त्या घोटाळ्यामुळे गोरगरीब अनेक लोकांचे त्यावेळेस म्हणजे आजपासून 24 वर्षापूर्वी ज्याची वय 50, 55, 60, 65 याच्या मधात असेल त्या सर्व लोकांचे पैसे तिथे अडकले। त्यावेळेस अनेक लोक उपचार अभावी मरण पावले, दवाखान्यात उपचारासाठी पैसा उपलब्ध होऊ शकला नाही। अनेक लोक त्यावेळेस आपल्या मुलींचे लग्न करू शकले नाही, कारण त्यांनी आपल्या मुलींच्या लग्नांसाठी त्या शेतकऱ्यांनी ठेवी ठेवल्या होत्या। अनेक शिक्षकांचे पगार तिथे अडले, अनेक ग्रामपंचायतीच्या शासकीय योजनांचे पैसे तिथे अडले, अनेक शेतकऱ्यांची FD तिथे अडकली, अनेक शेतकऱ्यांनी त्यावेळेस आत्महत्या केली। आणि त्यानंतरही 23 वर्ष हा घोटाळ्यात राजकीय जे आपला वजन होता त्याचा वापर करून माननीय केदार साहेबांनी सतत ही सुनावणी टाळत आले। आणि न्यायपालिकेला आपल्यालाही माहिती आहे कायद्यात अनेक तरतुदी आहे, म्हणजे कोणी खून करूनही निर्दोष सुटतो, परंतु माणसाचा तर जीव जातो ना। तर असे कायद्याचा फायदा घेत त्यांनी आज 22-23 वर्षापर्यंत स्वतःला वाचवून ठेवलं। शेवटी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आलं आणि 2021-22 पासून या प्रकरणाला गती आली। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की इतके वर्ष कसे तुम्ही प्रकरण थांबवून ठेवता, यावर तात्काळ निर्णय घ्यावा। सुप्रीम कोर्टाचा दंडूक चालल्यामुळे फटाफट खालच्या न्यायालयाने गती वाढवली आणि त्यांना शिक्षा झाली 5 वर्षाची। आता 5 वर्षाची जी शिक्षा झाली त्यातही त्यांनी जामीन मिळवला आणि जामीन मिळवून म्हणजे ती तरतूदच आहे त्यामुळे जामीन मिळवला, परंतु त्यावेळेचे जे 150 कोटी होते त्याची आज सरकारी व्हॅल्यू 1444 कोटी रुपये झाली। म्हणजे त्यावेळेस ज्या गरीब माणसाचे 5000 रुपये बँकेत होते त्याची आज 80,000 रुपये झाले, ज्याचे 1 लाख रुपये होते त्याचे आज 10 लाख रुपये झाले। परंतु त्यावेळेस जे ठेवीदार होते त्यांची वय आज आपण गृहीत धरली की त्यावेळेस त्यांची 55, 60, 65च्या मध्यांतरी असेल, तर ते आज ते जिवंत नसतील, हयात नसतील। 70% लोक त्याच्यातले मरण पावले आणि त्यामुळे त्याची सेकंड पिढी आणि तिसरी पिढीला माहीतच नाही की माझ्या स्वतःचे इतके पैसे त्या बँकेत आहे। म्हणून त्या शासनाला ही मागणी आहे की यांच्या चल अचल संपत्तीची जप्ती करून 1444 कोटी यांच्याकडून वसूल करावे आणि ज्या गोरगरीब जनतेचे जे पैसे आहेत, शेतकऱ्यांचे पैसे आहे, महिला भगिनींचे पैसे आहे, त्या खातेदारांना नोटीस पाठवून त्यांना आजच्या मूल्यांकनानुसार ती रक्कम परत करण्यात यावी। आज आपण त्यासाठीच मोर्चा काढत आहोत, त्यासाठी मोर्चा काढून निवेदन देत आहोत। ते किती कोणत्या तालुक्यानिहाय जे खातेदार आहेत त्या सर्वांना सूचना द्यावी, जे आज म्हणजे हयात नसतील किंवा जे मरण पावले असतील त्यांच्या पाल्यांना नोटीस पाठवून त्यांना सूचित करण्यात यावे की तुमचे इतके पैसे या बँकेत आहेत। मग शेवटी आता सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टालाही निर्देश दिलेला आहे की 30 सप्टेंबर पर्यंत हा प्रकरण निकाली काढा। आणि ही जी शासनाला जे निर्देश दिले होते म्हणजे शासनाला जी वसुलीची माहिती कोर्टाला सादर करावायची आहे ते सुनावणीचे अधिकार माननीय मंत्री महोदय सरकार यांना आहेत, परंतु वेळ मारूनही किती वेळ मारून घेतील, शेवटी 1 दिवस तर निर्णय द्यावाच लागेल। हा आंदोलन होणार आहे मोठ्या प्रकारात नाही आणि लवकर
शासनाकडून जर लवकरात लवकर मान्य मंत्री महोदयांकडून निर्णय घेण्यात येऊ शकला नाही तर मग आपण ते त्यांच्या अधिकारकडून तेही अधिकार कोर्टाने घ्यावे आणि यावर लवकर निर्णय द्यावा अशी मागणी करू कोर्टाला. कारण कोर्टाच्या वर तर आपण काय करू शकत नाही. पण हा छत्रपती शिवाजी स्मारक छत्रपती महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आम्ही हा मोर्चा गांधी चौक मार्गे SDO कार्यालयात नेऊ.